झालं जमलं. तुम्हाला पाहिजे अशी, मला ते खांद्याना एकदम टाईट व्हावं लागेल. हां अशीच तर पाहिजे मग. काही तारो कायचं तारो काही मारो तो काही ढिले कपडा आवडत ढिलेच घालून लागायचं. ढिलेच घालून लागायचं. ढिले कोणी फिट नजर लागायचं लोक लागे नी नजर लागायचं. बाबू कसे लगावायचं मग जिमेम जाना जाऊचू नी इच्छे के पुरे हानू फुगा जायचं. जर हानू हाफ घाले नी तो पुरे फुगा जाऊचू. लोक हानू देखच बापरे काही मस्त मारत होती. ठीक आहे नजर लाग जाऊच पण मच्छर बाबू खूपच देश देईनी. थोडासा घाम थोडासा वर्कआउट जरी केला ना तर घाम बुटते पाहिजे. असं गरजेचंच नाही का आपल्याला वर्कआउट करायसाठी जिममध्येच जावं लागते. आता मी फक्त थोडासा ते जम्पिंग जॅक केलं वर्कआउट करायसाठी. आता याच्यानंतर मी वर्कआउट करतो होम वर्कआउट. जिम तर बंद आपला आज रविवार आहे तर रविवार असल्यामुळे जिम बंद राहते. तर घरी वर्कआउट करू. जिम बंद आहे तर काय झालं वर्कआउट तर सुरूच ठेवावं लागेल ना. 75 हार्ड आहे. 2 वर्कआउट करावंच लागते. सकाळी आपण फिरायला गेलतो. बोलता बी नाही येत मला श्वास घेता नाही त्याच्या जम्पिंग जॅकमुळं. तर सकाळी फिरायला गेलो होतो. आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग काही होती नाही तेवढी. जेवढा शूट करता आला तेवढं शूट केलं. त्याच्यानंतर घरची कामं केली. आज आपल्याला तेवढं वर्कलोड काही होता नाही. संडे मॉर्निंग संडे दिवस होता. वीक एंड राहते तथापि विकेंडच्या दिवशी तेवढे काही कामं नाही राहत. तर मला आपला दुसरा वर्कआउट बाकी होता. दुसरा वर्कआउट करू. आता इथून मग मी लाईव्ह स्ट्रीम करतो. आज आपण व्हॅलोरंट गेम खेळू. बड्या व्हॅलोरंट गेम खेळाले. ई स्पोर्टमध्ये नॉमिनेट पण झाला होता गेम ऑफ द इयरसाठी आय थिंक. तर असा सीन आहे. आजचा दिवस असाच गेला. आजचा फक्त बोरिंग दिवस होता. आजचा बोरिंग संडे होता. मी रूममध्ये फक्त बसून होतो. काही कामं नव्हते काही नव्हते. भगवद्गीता वाचली. मग भगवद्गीता वाचताना मी किती पेजेस वाचून राहिलो मोजत नाही. जसं भेटलं जसं मन होते गप 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 वाचत जाते. एकदाचं का मन लागलं ना माणसाले वाचण्यात गती 10 पेज वाचून घेते माणूस. माहीत पण नाही पडत का 10 पेज वाचले म्हणून आपण. तर असा सीन आहे आजचा. वातावरण पण चांगलं आहे. हे असे ना ढग मला गप आवडते. ऑरेंज बिलकुल. तर नेहमी रोज काही ना काही करत आहो आपण. तर ते रोज आपण इम्प्रूव्ह करून आलो स्वतःले. थोडं ते म्हणते ना थेंब तळे साचे. तुम्ही जर आतापासून वर्कआउट करायला लागला हळूहळू करत लागली सवय लावत गेली कोणत्या गोष्टीची. सवय कोणती बी एका दिवसात नाही लागत पण एक दिवस नक्की लागते. हळूहळू आपण त्या गोष्टी करत गेली ना. आता जवळपास मी 75 हार्ड करत आहो. मग 11 दिवस ते 11 3 आणि 6 20 दिवस झाले. जवळपास 21 पकडून घ्या. मधा तुटला होता म्हणजे कंटिन्यू 21 दिवस नाही झाले. मधा तुटला. आपण दहीवडे खाल्ले होते पहिल्या 3ऱ्या दिवशी. नंतर 11व्या दिवशी आपण एक वर्कआउट केलाच नव्हता. त्या दिवशी रविवार होता. आज बी रविवार आहे. म्हटलं आज बी रविवार आहे तर जिम बंद आहे तर आपलं वर्कआउट तुटन. म्हणलं करू शकत नाही करू शकणार आपण. पण नाही केलं आणि फायनली झालं. डेली ब्लॉगिंगचे आपले 38 दिवस होते. ते इमानदारीनं कंटिन्यूमध्ये चालूच आहे. व्ह्यूज किती येते काय येते घंटा फरक नाही पडत मला फक्त स्वतःला डिसिप्लिन लावायची आहे. काही करीन मी. कॅमेरा काढीन शूट करीन रँडम थिंग्स त्यालेच म्हणते. काही होतं आपल्या जिंदगीत बस कॅमेरा काढा शूट करा अपलोड करा. रॉ अनकट काही एडिटिंग नाही राहत त्यामध्ये. जशी क्लिप काढली तसा देतो लावून. आता या समोरच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे का बी भाई. कॉलेजच्या दिवसात मजा येते पण प्रोग्राम जेव्हा राहते ना सगळे मित्र मैत्रीण कॉलेजचे क्लासमेट थोवाला एक जे असते ना वीक म्हणते ना त्याला स्पोर्ट वीक किंवा ॲन्युअल वीक फ्रेशर्स पार्टी. थोवाला वीकच वेगळा असते. हप्ता वर्षभरातून जे टाईम येते ना तो टाईम सगळ्यात बेस्ट राहते माझ्या हिशोबानं तरी. मला तर का बावडे आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा होय. पण साले तिकडे सब तेलुगू लोक होते. ते काय बोलले काय घंटा समजे नाही. तर आता आपला वर्कआउट करायचा टाईम झाला. दुसरा वर्कआउट करतो मी. थोडं बॉडी वॉर्मअप केली. आत्ता आपण सपाटे मारू दंडबैठक मारू सूर्यनमस्कार मारू. थोडी आणखी जे असेल ते करू जेवढं मला माहीत आहे. 45 मिनिटाचा वर्कआउट झाला पाहिजे. चला मग नंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह स्ट्रीमवर.